अशा कोणत्या तरी परिस्थितीशी ते पण पहिल्यांदाच झुंजत होते, ते पण पहिल्यांदा जात होते त्यातनं. आणि जेव्हा डॉक्टर्सच म्हणतायत की काही झालं नाही आहे, काही काळजी करण्यासारखं नाही, तर त्यांना तर वाटणारच, बरोबर. हे सगळं झाल्यानंतर एका पॉईंटला माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण ह्या गोष्टीचा विचार करून आपल्याला जे काही करायचं आहे आयुष्यात पुढचं, त्याला उगाच थांबवण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणून मी अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मग माझ्या परीक्षा झाल्या, त्यानंतर माझा विजाचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर मी ऑगस्ट 2022मध्ये अमेरिकेत गेले. आता त्यानंतर पुढे काय झालं हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण आता खास हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी साडी वगैरे नव्हती नेसली की मी मराठीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते मग साडी नेसूया, नथ घालूया, नाही असं नाही. माझ्या मित्राचं लग्न होतं आज, तर मी लग्नावरून जाऊन आले आणि मला असं वाटलं की ठीक आहे, मराठीमध्ये व्हिडिओज करायचे आहेत, तर मग आजचा पहिला व्हिडिओ साडीमध्येच रेकॉर्ड करूया, म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता यापुढे माझ्या चॅनलवरती मी मराठीमध्ये पण व्हिडिओज रेकॉर्ड करणार. जेव्हा मी इंग्लिशमध्ये व्हिडिओ टाकेल त्याच्याशीच संलग्न व्हिडिओ मराठीमधला मी ह्याच्यात टाकेल. मला मराठी खूप आवडतं, मला लिहायला पण खूप आवडतं, म्हणून मी हा जो नवीन ही जी शृंखला चालू केली आहे मराठी व्हिडिओजची, त्याच्यामध्ये मी मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराबद्दल माहिती देणार, जेवढी मला आहे तेवढी. बरं, मल्टिपल स्क्लेरोसिस हा एकच आहे का आजार ऑटो इम्युन डिसऑर्डर्समध्ये? नाही, खूप सगळे आहेत. काही तुम्हाला माहिती पण असते, ज्याच्यात आहे टाईप 1 डायबिटीज, रुमेटॉइड आर्थरायटिस, ठीक आहे, लूपस आणि थायरॉईड डिसऑर्डर्स पण असतात. काही महिलांना असतं ते थायरॉईडचा प्रॉब्लेम. हे सगळे ऑटो इम्युनमध्येच येतात की आपल्या शरीरामध्ये असं काहीतरी होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच शरीरावरती हल्ला करते. आता मी याबद्दल मला बोलायचं आहे, हे मी काय आत्ता ठरवलं का? मी आत्ता भारतात आले काही महिन्यांपूर्वी, आत्ता ठरवलं का? अजिबात नाही. जेव्हा मी याच्यातून जात होते तेव्हा मला आतून असं वाटत होतं की ठीक आहे, जे काही असेल आपण ना हे सगळं ह्याची नोंद करून ठेवूया. तर मी माझी प्रत्येक डॉक्टरला भेटायला गेले, ते म्हणजे प्रत्येक डॉक्टरची व्हिजिट, ठीक आहे, प्रत्येक भेट डॉक्टरची. त्यानंतर माझ्या प्रत्येक टेस्ट, ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मला कसं कसं वाटत होतं, डॉक्टरने काय सांगितलं, काय झालं, माझ्या शरीरामध्ये झालेले बदल, हे मी सगळ्याची नोंद करून ठेवलेली आहे आणि मी ती सगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी हा व्हिडिओ बनवला आहे किंवा मी चॅनल बनवला आहे मग सिंपती घेण्यासाठी की लोकांनी माझ्यावर दया करावी म्हणून केलं, अजिबात नाही. मी एक इंजिनियर आहे, माझ्याकडे मास्टर्स आहे, माझे आई वडील दोघे खूप फिट आहेत, खूप हेल्दी आहेत. तुमच्याकडून दया मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला नाही. पण ते जे 3 वर्ष 6 दिवस होते ना की जेव्हा मला माहिती होतं काहीतरी होतंय माझ्या शरीरात आणि कुणाला समजत नव्हतं, तेव्हा माझी मानसिक स्थिती इतकी भयंकर झाली होती आणि मला तेव्हा खरंच मला अशा म्हणजे आत्ता मी जशी आहे ना तशा एका व्यक्तीची गरज होती मला, की ज्याच्यासोबत मी या गोष्टी शेअर करू शकेल, सांगू शकेल, मन मोकळं करू शकेल, कारण त्याने पण खूप फरक पडतो. तर माझ्यासारखे असे खूप लोक असणार की ज्यांना बोलायची गरज आहे, की ज्यांना हे ॲटलिस्ट हे बघितल्यानंतर किमान त्यांना हे कळेल की हां ठीक आहे, आपल्याला पण असं काहीतरी होतं की आपण अच्छा ओके मग या डॉक्टरकडे जाऊन त्यांना सांगूया आणि त्यामुळे ना त्यांचं निदान तरी लवकर होईल. हा यामागचा एकमेव हेतू आहे. मला बोलायला खूप आवडतं, मी खूप बोलकी मुलगी आहे, पण सगळ्यांना ह्याची मदत पण व्हावी म्हणून मी हा चॅनल सुरू केलेला आहे. तर मी माझं सगळं जेव्हापासून हे सुरू झालं ना हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 3 वर्ष जेव्हा सुरू झालं आहे ना ती सगळी डॉक्युमेंट केलेली माझ्याकडे सगळी जर्नी आहे आणि त्याची नक्कीच सगळ्यांना हेल्प होणार आहे. अंगावरती काढू नका, काहीही असलं तरी. म्हणजे लगेच घाबरून जायची गरज नाही आहे. लग्न झालेल्या बायकांपासून नको बाई आता तर काय होणार माझं, घाबरायची गरज नाही आहे. पण ते काही लोक असतात ना, जाऊ दे चल होऊन जाईल त्याचं, म्हणजे एकदमच सोडून पण नाही द्यायचं आणि एकदमच भीती पण नाही वाटून घ्यायची त्या गोष्टीची, पण त्याकडे
लक्ष नक्की द्यायचं. तर आपण सगळे मिळून खूप सगळ्या गोष्टी एकत्र शिकणार आहोत. मी बऱ्यापैकी संशोधनात सुरू केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मी खूप वाचते आहे सध्या मल्टिपल स्क्लेरोसिसबद्दल. माझे खूप सगळे अमेरिकेतले डॉक्टर्स माझे इतके सुंदर डॉक्टर होत्या माझ्या. आणि इथे पण मी जेव्हा आता पुण्यात आले आहे, माझे जे डॉक्टर आहेत पुण्यात, डॉक्टर श्रीपाद पुजारी म्हणून आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत. म्हणजे त्यांना मी माझी सगळा इतिहास सांगितला की डॉक्टर मला ओके ह्या तारखेला असं झालं, या तारखेला असं झालं. खूप सुंदर ट्रीटमेंट माझी पुण्यातही सुरू झालेली आहे. आणि ठीक आहे, हे तर एक आधी सांगते, कारण आता आपले सगळे भारतीय अंकल आंटी बघत असणार ना, तर माझ्या ओळखीचे पण लोक असणार जे माझ्या आईवडिलांना ओळखतात, मला ओळखतात. आधी सांगते पहिली गोष्ट, तर माझे आईवडील ना खूप चांगले आहेत, ठीक आहे. ते बोलणार नाहीत काही, पण मला जर काही खटकलं, काही चुकीचा प्रश्न माझ्यापर्यंत जर आला तर मी मात्र बोलणार. तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न जो मला आत्तापर्यंत काही लोकांनी विचारला आहे, ज्यांना माहिती होतं माझ्या कंडिशनबद्दल किंवा माझ्या या आजाराबद्दल, की तुमच्या घरात कुणाला काही आजार आहे का? तर नाही काका, नाही काकी, माझ्या घरात कुणालाही काही आजार नाही आहे. माझे वडील आता 54 वर्षाचे झाले आहेत. एका राऊंडमध्ये 25 पुशअप्स काढतात ते. माझ्या आईकडे बघा, आई रोज वर्कआउट करते माझी. ना कोणाला ब्लड प्रेशर आहे, ना कुणाला शुगर आहे. आपण माणूस आहोत म्हणून आपल्याला देवाने ना आपल्यामध्ये एक गुण दिला आहे, माणुसकी. तर त्या माणुसकीचा वापर करून ना दुसऱ्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटेल की नाही, हा प्रश्न तरी स्वतःला विचारत जा. जे सत्य ज्ञान आहे ते माहिती असल्याशिवाय काही बोलायची गरज नसते. नाहीतर असं पण होऊ शकतं, आता काही हे व्हिडिओ म्हणजे मी आत्ता बोलते हे म्हणून मी आधीच क्लिअर राहते, पण जर मी हे बोलले नसते ना तर मग काही लोक म्हटले असते नाही हां ती अमेरिकेत गेली ना, तिकडेच तिला काहीतरी झालं. समोर पण येऊ नका माझ्या जर असं काय बोलायचं असेल तर. ऑटो इम्युन डिसऑर्डर कुणालाही होऊ शकतो, कुणालाही, ठीक आहे. माझी जी मानसिक स्थिती होती ना, त्या स्थितीमध्ये मला माझ्या शत्रूने पण जायला नकोय, कारण खूप वाईट असते ती. एवढं सुंदर आयुष्य दिलंय जे देवाने आपल्याला, त्याचा आपल्याला आनंद घेता यायला हवा. आणि तो आनंद घेता येण्यासाठी आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, की जर कुणाला माझ्यासारखं काही असेल तर, ऑटो इम्युन डिसऑर्डर असेल तर कुणाला. ठीक आहे, आजच्यासाठी खूप झालं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या पहिल्या रिलॅप्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगेल. पहिलं जे लक्षण होतं त्याबद्दल, पुढे मग मी कसं पुढे कोणते लक्षणं आली आणि मला माझं निदान कसं मिळालं, नंतर माझी ट्रीटमेंट काय सुरू आहे, काय गोष्टी केल्यानंतर आपण याच्यासोबत राहायला शिकू शकतो, तर हे सगळं आपण बोलणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि परत बोलूया.